तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोच की व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा आहे। पण त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं काय लागते, मटेरियल प्लस अलाइट मोशन ॲप। तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तिथे जावा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, ठीक आहे। तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर जर आपण वेळ नाही घालवत, आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरू करूया। तर हे बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर आहे ते अलाइट मोशन ॲप, ठीक आहे। त्याला सिम्पली काय करायचा, काच किरणे क्लिक करायचा। क्लिक केला की ओपन करायचा, ओपन होतंय। ओपन झाला तर ओपन झाल्यानंतर सिम्पली एक विषय करायचा असते, ते म्हणजे सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, ठीक आहे। प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, बीटमार्क शेक इफेक्ट नावाचं 2 प्रोजेक्ट आहेत। कसं आहे तर खतरनाक आहे, ठीक आहे। तर पहिल्यांदा बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं, काय अशा प्रकारे दिसतं, ठीक आहे। बघू शकता एकदम असं जबरदस्त एवढं नादगोळा आहे, विषय गंभीर आहे, ठीक आहे। आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर इथे याचं स्टार्टिंगला तुम्हाला अशा प्रकारे सगळं करून दिलं विषय। आता फक्त एक विषय करायचा, किंवा म्हणजे काय माहिती आहे का, मॅटेरियल वगैरे तुम्ही सगळं डाउनलोड करून घेतलं का, अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप दिसतोय, ठीक आहे। ह्याच्या म्हणजे साईडला एक फोटो आहे, हा फोटो तुम्ही बघू शकता। ह्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ठीक आहे। आणि ह्याच्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ऑलचे फोटो जे काय आहे ते तुम्हाला इथे काय करायचं माहिती आहे काय, जे तुमचा ग्रुप आहे तो ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करून फोटो सिलेक्ट करून सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, फोटो इथे ॲड होऊन जातो, ठीक आहे। तर सिम्पली फोटो इथे ॲड केलेला ऑलरेडी तुम्ही इथे बघू शकता। आता सिम्पली काय करायचं, तुम्ही हे जे ग्रुप दिसते, ठीक आहे, ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचा फोटो असेल त्या म्हणजे हा वरचा फोटो बघू शकता, त्या फोटोवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, हे जे ऑप्शन दिसते याच्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करून सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता आणि फोटो इथे ॲड होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। तर मी जे काही ते फोटो इथे ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा फोटो ॲड करून घ्या, ठीक आहे। आता सिम्पली काय करायचं, हा जो चौथा ग्रुप आहे, आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ही जी लेअर आहे 15.14 सेकंदापाशी तिथे यायचं आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि जो आपला हा फोटो असेल, ठीक आहे, ह्याच्यातील तुम्ही कोणताही एक फोटो घेऊ शकता। फॉर मी एक्झाम्पल हा फोटो मी घेतो। आता हा फोटो इथं घेतल्यानंतर सिम्पली एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून हा जो फोटो आहे तो एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता एकदम लास्टपर्यंत फोटो आल्यानंतर सिम्पली मोबाईल ट्रान्सफरचं जे ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं, ह्याचे हे ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून हा जो फोटो आहे तो असा पूर्ण स्क्रीनवरती ओढून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे हा फोटो पूर्ण स्क्रीनवरती येऊन जाईल, खालीवर तुम्ही याला व्यवस्थित करू शकता। आता सिम्पली साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे आणि हा जो आपला फोटो आहे त्या फोटोच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करायचं आणि ह्या ग्रुपच्या खाली तुम्हाला ह्याला सेट करायचं आहे। हे म्हणजे असं अशा प्रकारे एकदम जबरदस्त दिसतं, ठीक आहे। आता सिम्पली हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप तुम्ही ह्याला काय करू शकता माहिती आहे काय, म्हणजे ही जी आपली PNG आहे, ही PNG आपल्याला काय व्हायला छोटी दिसायला, ठीक आहे। सिम्पली काय करायचं, मोबाईल ट्रान्सफरवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ह्या ग्रुपला थोडं मोठं करायचं, ठीक आहे। ग्रुपला थोडं मोठं करायचं, 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सिम्पली ह्याला अशा प्रकारे वर ढकलायचं, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे हे सेट होऊन जाईल, एकदम असं जबरदस्त दिसून जाईल, ठीक आहे। आता एवढं सगळं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून यायचं बॅक आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, जो आपला शेक इफेक्ट आहे तो शेक इफेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट हा तुम्हाला कॉपी करायचा आहे। नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आहे आणि जो आपला फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करायचं, लास्टच्या फोटोवरती इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे दिसेल आणि एकदम असं जबरदस्त आणि क्वालिटी, ठीक आहे। एवढंच आपला व्हिडिओ झाल्यानंतर ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, ठीक आहे। एक्सपोर्ट करण्यासाठी जे वर एक्सपोर्टचं बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ते 700 पिक्सल करायचं, ठीक आहे। आणि कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल क्वालिटी फुल आणि जे एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं आणि अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट होईल, बघू शकता। व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय आणि गुड नाईट आणि धन्यवाद, ठीक आहे।